solar plant. All types of seedling nursery trays and mulching papers manufacturers. सन्माननीय संदीप दादा स्वस्तिक एरोटेक पारधीला त्यांचं गोडाऊन आहे. जर कोणाची रिक्वायरमेंट असेल तर नक्कीच आपण संदीप दादाच्या फॉर्मला व्हिजिट करायचे. या दरम्यान एक उंच असा एक सुंदर असा फटका टोलवलेला आहे आणि मिसफील्ड आणि चौकार मध्ये कन्वर्ट झालेले आहे मिसफील्ड. अतिशय चांगला फटका होता. प्रयत्न देखील तेवढाच चांगला होता. मात्र स्वतःहून षटकार दिलाय. झेल पकडला मात्र त्या ठिकाणी उभा असलेला प्लेयरने स्वतःहून षटकार देऊन दिलाय. माहिती आहे पाय टच झालाय बाउंड्री लाईनला आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक चेंडू आला स्लॉट मध्ये सरळ फेकून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये सरळ 6 धावेंसाठी. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये षटकारांची आतषबाजी बॅटरच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतीये. अतिशय चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये 134 धावा चेस होत असताना श्री समर्थ क्लिनिक संघाचे गोलंदाजांनी फलंदाजांनी अतिशय चांगल्यारीत्या पुन्हा एकदा समोरच्या दिशेला हॅट्रिक षटकार येतोय. आणि जर बघितलं तर आपण प्रयत्न देखील तेवढाच शर्तीचा झालाय. असाच एक झेल वीर गुर्जर क्रिकेट लीग चोपडा पर्व दुसऱ्यामध्ये रुपेश चौधरीने पकडला होता. आता मात्र बॉल हातातून निसटलाय सरळ गेलाय सीमारेषेच्या बाहेर. आता ऑफसाइडच्या दिशेला चांगला फटका चौथा षटकार येतोय. मॅच मध्ये मात्र ट्विस्ट येताना दिसतोय. चांगली बॅटिंग होतीये फलंदाज श्रेयसच्या माध्यमातून. अतिशय चांगला फटका बॅक टू बॅक चौथा षटकार आणि आता मात्र नारायण पाटीलला रडारावर घेतलं गेलंय. पाचवा आलाय. अतिशय चांगले बॅटिंग. टाळ्या वाजल्या पाहिजेत या बॅट्समॅन साठी ज्या प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॅक टू बॅक 5 षटकार. इथे मात्र थोडासा आता श्री समर्थ क्लिनिक संघाच्या डगआउट मध्ये थोडासा आनंद दिसायला लागलाय कारण श्रेयस ज्या प्रकारची बॅटिंग करतोय इथे मात्र आता विचार करावा लागेल. प्रेम ज्वेलर संघाच्या कर्णधारांना बघूयात 6वा येतोय का. गोलंदाज धावतोय फलंदाज तयार आहे. चांगला फटका 6 बॉल 6
येतायत का आणि इथे आलाय मात्र बाउंड्री. तरी देखील टाळ्या या वाजल्या गेल्या पाहिजेत. अतिशय महागड षटक. निश्चितच 34 धावा आल्यात. आता मात्र 18 बॉल 41 ची मॅच आहे. धाव संख्या होतीये 92. आणि आता मात्र ज्या प्रकारची बॅटिंग श्रेयश करताना दिसतोय, निश्चितच जर परिपूर्ण जास्त बॉल जास्तीत जास्त बॉल श्रेयसच्या बॅटवर जर आले तर निश्चितच ज्या प्रकारची बॅटिंग श्रेयसची मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक टेनिस क्रिकेटचा मोठा स्टार, मुंबईचा हेलिकॉप्टर बॉय श्रेयस कदम, तो देखील अशीच बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असतो. आता मात्र श्रेयस चौधरी आणि तो देखील गुजरात प्रीमियर लीग पर्व 7वे. आता मात्र गोलंदाजीसाठी आपल्या कमांचा महत्वाचा तीर शुभम. अतिशय चांगल्या टप्प्यात टाकलेला चेंडू, एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे मात्र परतवलंय. त्याला देखील माहिती आहे श्रेयस ज्या दिशेला धावेल त्याच दिशेला देखील बॉल फेकला जाईल. त्याच्यामुळे त्याने रनचा कॉल हा टाळलाय, रन घेतला नाहीये. निश्चितच विकेटचं महत्व त्याला देखील माहिती आहे. आता मात्र सिंगल धाव घेतली जाईल. थोडासा बॉल फिरलाय, सिंगल धाव घेतली गेली आहे आणि ज्या क्षेत्ररक्षकाने बॉल अडवलाय माझ्या मते ते कमलाकर दादांचे सुपुत्र आहेत. बाप आणि बेटा दोघही एकाच संघात एकाच मॅच मध्ये खेळताना आपल्याला दिसतात आहेत. विकेट किपिंगच्या मागे उभे असलेले कमलाकर पाटील, त्यांचाच मुलगा जो स्लीप पॉइंटला उभा आहे. आता मात्र चांगला बॉल, चेंज ऑफ पेस करून टाकलाय. ऑफसाइडच्या दिशेला बॉल जातोय अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, रनआउटची चान्स आहे मात्र डायरेक्ट हिट राहिला असता तर फलंदाजाला परतावं लागलं असतं. मात्र चांगली रनिंग राहिली आहे. श्रेयसला जास्तीत जास्त बॉल खेळण्यासाठी पाठवलं जातोय, प्रयत्न केला जातोय. अतिशय चांगली मॅच आता मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. आता मात्र ऑफसाइडच्या भरपूर बाहेर टाकलेला बॉल, पंचांचे 2 हात जमिनीला झालेत समांतर. एक धाव मात्र मिळेल इथे अवांतर आणि अवांतर धावेच्या मदतीने धाव फलकात होतीये वाढ. धावत संख्या झाली आहे आता मात्र समोरच्या दिशेला चेंज ऑफ पेस होता मात्र चांगला फटका. क्षेत्ररक्षण देखील तेवढ्याच चांगल्यारीत्या केलं गेलंय. अजूनही मॅच मध्ये मात्र ट्विस्ट आहे मॅच अजून बनू शकते. अतिशय ताकदीने प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र रफ्तार से गिरफ्तार केलं गेलंय. इथे मात्र डॉट बॉल येतोय अतिशय महत्वाचा बॉल. आता मात्र ज्या प्रकारे सोन्याच्या भावाला व्हॅल्यू आली आहे, सोन्याचा भाव वाढलाय, त्याच प्रकारे मैदानाच्या आतमध्ये देखील डॉट बॉलची किंमत आता मात्र सोन्याच्या भावाला भिडतीये. कारण डॉट बॉल जेवढे येतील तेवढा रिक्वायर्ड रन रेट हा फलंदाजी करणाऱ्या संघासाठी वाढत जाईल. आता मात्र बघूयात शेवटचा बॉल आहे शुभमच्या स्पेलचा, कशा प्रकारे हाताळला जाईल. चांगला फटका, कनेक्शन झालाय प्रॉपर, चेंडू सरळ चाललाय सीमारेषेच्या पार 6 धावेसाठी. आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट 12 बॉल 30 ची गरज. 12 बॉल 30, 12 बॉल मध्ये फक्त 5 हिट मारायचे आहेत. मॅच बनली आहे. मॅच अजूनही दोघ संघांकडे आहे.
एक चांगलं षटक मॅच मध्ये वापसी, एक खराब षटक बॅटिंग करणाऱ्या टीमला मॅच जाईल. मात्र बघूयात क्रिकेटचा वेळच असा आहे. मात्र ज्या प्रकारची गर्दी झाली आहे, आलेल्या प्रेक्षकांचं देखील आयोजन कमिटीकडनं हार्दिक स्वागत असेल. निश्चितच अशा सामन्यांसाठी प्रेक्षकांचं असणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे जेवढं बॅट बॉल साठी ग्राउंड उपलब्ध असणं आणि खेळणाऱ्या प्लेयरांसाठी प्रेक्षकांची कौतुकाची थाप ते देखील तेवढ्याच महत्वाची. आता मात्र बघूयात स्ट्राईकवर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. श्रेयश ज्या प्रकारे बॅटिंग या एका षटकाच्या आधी गेली, 5 षटकार मारले, आता मात्र 5 अजून मारायचे आहेत. 12 बॉल 30 ची गरज आहे. गोलंदाज मात्र मयूर, फलंदाजाकडे 12 बॉल आहेत, त्यामध्ये फक्त 5 बाहेर मारायचे आहेत आणि गोलंदाजाकडे मात्र 6 बॉल आहेत, त्यातील बॉल डॉट टाकायचे आहेत. सामना अजूनही दोघं बाजूला चालू आहे. उलटाच बॉल, झेलचा प्रयत्न आणि उत्कृष्ट झेल या ठिकाणी घेतला गेलाय. रनिंग कॅच दीपक पाटील यांनी मात्र टिपलाय. पण मात्र बघूयात मैदानाच्या आतमध्ये थोडस फलंदाज झेल बाद आहे. अबाउट द वेस्ट साइडच्या रिगार्डिंग मध्ये फलंदाजी करणाऱ्या टीम कडनं रिव्ह्यू घेतला गेलाय. तिसऱ्या पंचांना देखील मात्र इन ऍक्शन केलं जाईल. माहिती आहे महत्वाची विकेट आहे. श्रेयस ज्या प्रकारची बॅटिंग करतोय, निश्चितच श्रेयसची विकेटला तेवढं आता मात्र व्हॅल्यू आहे, कारण बॅट वर चांगल्यारीत्या बॉल येतात आहेत. श्रेयसला परतावं लागेल. फेअर डिलिव्हरी आहे. पण मित्र ज्या प्रकारे तू लढलायस, खरं टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो या फलंदाजासाठी. अतिशय चांगल्यारीत्या बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे. आपल्या संघाला जवळपास विजयाच्या उंबरठ्यावर आणलंय. पण बघूयात अजूनही 30 धावा बनवायच्या आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सोपं नसेल गेल्या गेल्या मैदानाच्या बाहेर फटके मारणं. पण बघूयात कशा प्रकारची बॅटिंग. मयूर आला आणि मयूरने पहिल्याच बॉलवर एक मोठा ब्रेक थ्रू देखील दिला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये वाईड बॉलच्या स्वरूपात एक अवांतर धाव. इथे मात्र आता 11 बॉल 29 ची गरज. गौरव बॅटिंगला आलेत. समर्थ क्लिनिक संघाला विनंती असेल की आपण बाउंड्री रोच्या थोडस मागे सरकायचंय. अतिशय चांगला बॉल डॉट होता, मात्र मिसफिल्ड